श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी आलेले जळगाव जिल्ह्यातले हे परमपवित्र असलेले ठिकाण आहे। या ठिकाणची लीळा सर्वांना माहिती आहे। कनाशीची आरती ही प्रसिद्ध आहे। त्याच स्थानाचं आपण दर्शन घेणार आहोत। खूप सुंदर असं मंदिर आहे। आखीव रेखीव बांधणी अगदी सुंदर, सगळ्या बाबतीत गावाच्या मध्यभागी असलेलं हे आराध्य दैवत आहे या भागातल्या सर्व लोकांचं। महानुभाव पंथीय तर हे मंदिर, इथे हातसोळे करायचे, चपला इथे काढायच्या। हे मंदिर दुसरं महत्त्वाचं मोठं हे मंदिर आहे। प्रशस्त जागा आहे, गावाच्या मध्यभागी उंचावर असून देखील एवढी प्रशस्त जागा आहे। चला तर दर्शन। पानी हे प्रथम एक स्थान आहे। धन्यवाद। पंथात खूप कमी ठिकाणी आता उटी उघडण्याचे कामं सुरू असतात, नाहीतर विकतची उटी आणून लावल्या जाते देवाला। मात्र हे कष्ट करत असताना याचं खरं फळही असतं की ती उटी स्मूथपणे देवाला लागत असते आणि त्यामुळे जो पावडरसारखा फिनिशिंग ज्याला म्हणतात तशी येत असते। धन्यवाद भाऊ, दंडवत। इकडे मंदिर प्रशस्त भाग आहे। काही जण इथं काही आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी थांबलेले असतात, ज्याला धरण करू असं म्हणतात। या ठिकाणी ज्या लोकांना काहीतरी देवाला मागायचं असतं, नवस पूर्ण करायचा असतो, ते इथं धरणाला म्हणतात ते थांबलेले असतात। आजचा दिवस हा गोपाळकाल्याचा गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस असल्याने गर्दी काहीशी जास्त आहे।
मी मगाचं सांगितलं, गावाच्या मध्यभागी उंच टेकडीवरती, ज्याला गडीवरती म्हणतात, असं ते हे मंदिर आहे. कन्हैया लाल बाबा या नावाने ह्या संपूर्ण परिसरामध्ये हे आपलं महानुभाव श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव श्री चक्रधर स्वामींचं मंदिर प्रसिद्ध आहे. हा एक दरवाजा आहे. एका बाजूने अनेक जण स्मरणाला बसलेले असतात. हा प्रदक्षिणा मार्ग आहे. दंड प्रणाम. कनाशीमधल्या नांदणी या स्थानाच्या दर्शनाला, स्थानवंदनाला मी आलेलो आहे. आम्ही आता या स्थानाचं दर्शनही घेऊया आणि लेळा तर आपण बघितलेलीच आहे. ही बारव आहे, भली मोठी बारव आहे या ठिकाणी, ज्या बारव चारी बाजूनी पायऱ्या आहे. दंडवत बाबा. दंड दंड. श्री चक्रधर मंदिर कनाशी. मुख्य मंदिर. स्थान मंदिराला जाण्या अगोदर आपण स्थानाची महिमा या ठिकाणी वाचूयात. ही लेळा आहे. या ठिकाणी नांदणीचा देव जे म्हटलेला आहे, या ठिकाणी भक्तांची भेट झाली आहे. या वाघळीची कणाशीची इथली आरती आहे. ब्राह्मणाला जे वरदान दिलं होतं ते फोटो काढले या ठिकाणी. ती विहीर आहे.
याला विहीर, नांदणीची विहीर असं म्हणतात. यालाच मग काय सांगू, विहिरीचेच प्रकार आहे हा. मात्र याला पायऱ्या असतात. मग मी जो उल्लेख केला मला आता आठवणं नेमकं, खोल आहे, पाणी साचलेलं असतं. बारव, जसे रुद्रपूरला सासू सुनेची विहीर आहे, सासू सुनेची बारव आहे, तशीच ही विहीर, हिलाही बारव असं म्हणतात. याच्यात आंघोळ करतात, अनेक दुःख रोग नाश होतात असं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मोठी बारव आहे. महानुभाव पंथातल्या ह्या खूप कमी बारव शिल्लक आहे. जुन्या काळी खूप असल्याचा संदर्भ येतो, मात्र खूप कमी बारव आहे. त्यातल्या ह्या काही बारव शिल्लक आहेत, त्यातलीच ही एक बारव.